सोलार पंप करंट लागू नये म्हणून महत्वाची काळजी काय घ्यावी? नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात बऱ्याच ठिकाणी सोलारमुळे ऍक्सिडेंट होण्याचे प्रमाण वाढत आहे. आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सोलार पंप वापरताना ऍक्सिडेंट करंट लागू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप महत्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याला प्रॉपर आर्थिंग असली पाहिजे. सोलार पंप बसवताना योग्य आर्थिंग करणे खूप गरजेचे आहे. आर्थिंग नसल्या मशीनमध्ये करंट लीक होऊन शॉक लागू शकतो. नेहमी कॉपर किंवा GI आर्थिंग रॉड वापरा. वायरिंग तपासणी जुनी कापलेली किंवा स्टील वायर कधीही वापरू नका. पावसाळ्यात ओल्या वायरमुळे करंट लागण्याचा धोका वाढतो. वेळोवेळी वायरिंग तपासून घ्या. आपण जेव्हा सोलार पंप क्लिनिंग करतो, हे क्लिनिंग करताना कुठल्याही प्रकारचं आपला हात लागणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि आपण क्लिनिंग करताना त्या पाट्या दुपारच्या भारात उन्हामध्ये न करता सकाळी पहाटे किंवा संध्याकाळच्या टायमाला आपण क्लिनिंग करावे. त्याला सप्लाय बंद करून हा क्लिनिंग करावे. सोलार पंप मध्ये MCB आणि RCCB लावणे खूप गरजेचे आहे. एखाद्या वेळेस शॉर्ट सर्किट लागले तर करंट लीक झाला तर हे उपकरण लगेच सप्लाय बंद करते. तांत्रिक युक्तीकडून दुरुस्ती पंप बिघाड झाल्यास दुरुस्ती करू नका. त्यांच्या ऑपरेटरला बोलून त्यांच्याकडून दुरुस्ती करा. आपण स्वतःने कुठलीही खोल फिटिंग करू नये. नेहमी परिस्थिती तंत्रज्ञानाकडूनच काम करून घ्या. पावसाळ्यात कंट्रोल बॉक्स पाण्यापासून सुरक्षित ठेवा आणि पॅनलची नेहमी साफसफाई करा. मित्रांनो, या छोट्या काळजीमुळे मोठा अपघात टाळता येतो. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.